नमस्कार, मी मानिनी गद्रे. चला गीतेच्या अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या ऑडिओची रचना आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मूळ श्लोक, त्याचा मराठी अर्थ, नंतर संस्कृतचं सरळ वाक्य रूपांतर आणि त्याचा इंग्लिश अर्थ, नंतर ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या ओव्यांचा मराठी सुलभ अर्थ आणि नंतर माझ्या दृष्टिकोनातून त्या श्लोकाविषयी मला काय वाटलं त्याचं विवरण. सर्वप्रथम आपण मूळ श्लोकाचा संधिविग्रह करून त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया. हृदमित्रान उदासीन मध्यस्थ द्वेष बंधुषु साधुष्वपी च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. सुहृद मित्रान उदासीन मध्यस्थ द्वेष बंधुसु. सुहृद म्हणजे ज्याच्याशी आपण हृदयातलं बोलतो, स्वार्थ सोडून सर्वांचं हित करणारा. दुसरा मित्र, तिसरा वैरी, चौथा उदासीन म्हणजे पक्षपातरहित, पाचवा मध्यस्थ म्हणजे दोन्ही बाजूंचं कल्याण इच्छिणारा, द्वेष करणारा आणि बंधुगणांच्या ठिकाणी, साधुषु धर्मात्म्या पुरुषांच्या ठिकाणी आणि च पापेषु पापी पुरुषांच्या ठिकाणी. म्हणजे या 9 जणांशी सुहृद, मित्र, वैरी, उदासीन, मध्यस्थ, द्वेष, बंधुगण, धर्मात्मा आणि पापी अपी सुद्धा समबुद्धीही समान भाव ठेवणारा पुरुष विशिष्टते सर्वात श्रेष्ठ आहे. थोडक्यात म्हणजे सुहृद, मित्र, शत्रू, उदासीन, मध्यस्थ, द्वेष करणारा, बांधव, सज्जन आणि पापी या सर्वांविषयी समान भाव ठेवणारा अत्यंत श्रेष्ठ आहे. योगी युंजित सततम आत्मानं रहसी स्थितः एकाकी यतचित्तात्मा निराशीर परिग्रह. ध्यानयोगाचं साधन करण्यासाठी प्रेरणा परमेश्वर देतात. म्हणून हे योग्य आहे की यतचित्तात्मा मन, इंद्रिय यासहित शरीराला वश करून घेणाऱ्या निराशी ही आशारहित आणि अपरिग्रह संग्रहरहित योगी ध्यानयोग्याने एकाकी एकटेच रहसी एकांत स्थानी स्थित होऊन आत्म्याला सततम निरंतर युंजित परमात्म्यामध्ये लावावे. परमेश्वर म्हणतात, मन आणि इंद्रियासह शरीर ताब्यात ठेवणाऱ्या, निरीच्छा आणि संग्रह न करणाऱ्या योग्याने एकट्यानेच एकांतात बसून आत्म्याला नेहमी परमात्म्यामध्ये लावावे. यत्त म्हणजे जिंक. सतत आत्मतत्वावर आपलं लक्ष किंवा स्वस्वरूपावर आपलं लक्ष केंद्रित पाहिजे. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिन कुशोत्तरम. ध्यानयोगासाठी आसन स्थापण्याचा विधी परमेश्वर सांगतात. शुचौ देशे शुद्ध भूमीवर, चैलाजिन कुशोत्तरम क्रमाने, कुश म्हणजे गवत, मृगचर्म आणि वस्त्र पसरलेले, न अत्युच्छ्रितम जे फार उंच नाही, तसेच न अतिनीचम जे फार खाली नाही असे आत्मनः स्वतःचे आसन स्थिरम स्थिरपणे प्रतिष्ठाप्य स्थापन करून. परमेश्वर म्हणतात, शुद्ध जमिनीवर क्रमाने दर्भ, मृगाजीन आणि वस्त्र अंथरून तयार केलेले, जे फार उंच नाही फार सखल नाही असे आपले आसन स्थिर मांडून. दर्भ याच्यासाठी वापरतात की ते थंडीत थंड होत नाही आणि गरमीत गरम होत नाही, आणि मग त्याच्यावरती धूत वस्त्र घातलं जातं. तत्र एकाग्रम मनः कृत्वा यतचित्तेंद्रिय क्रिया उपविश्यासने युंजात योगमात्म विशुद्धये. आसनावर बसून योगाचं साधन करण्याविषयी परमेश्वर सांगतात. तत्र आसने त्या आसनावर उपविश्य बसून चित्तेंद्रिय क्रिया इंद्रिय आणि चित्त यांच्या क्रियांना वश करून मनाला एकाग्र कृत्वा करून आत्मविशुद्धये अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाचा युंजात अभ्यास करावा. परमेश्वर म्हणतात, मग त्या आसनावर बसून चित्त आणि इंद्रियांच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून
अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा. आता आपण मूळ संस्कृत श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करूया आणि त्या पूर्ण श्लोकाचा इंग्रजीमध्ये अर्थ पाहूया. सुहृत मित्र अरी उदासीन मध्यस्थ द्वेष्य बंधुषु साधुषु अपि च पापेषु समबुद्धिः विशिष्यते. One who has equal regard for all, that is well-wishers, friends, enemies, neutrals, arbiters, those who are fit to be hated, relatives, the righteous or the sinful, is excellent among the yogis. रहसि स्थितः एकाकी यतचित्तात्मा निराशीः अपरिग्रहः योगी आत्मानं सततं युञ्जेत्. With a control over his body and mind and being free from desires and possessions, the yogi should resort to solitude and be always alone in communion with the Atma. शुचौ देशे आत्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजन कुशोत्तरम् आसनं स्थिरं प्रतिष्ठाप्य. In a clean and purified surroundings, entrenched on a stable seat, neither too high nor too low, with a clean cloth, skin of deer, and kusha, grass, one over the other. तत्र आसने उपविश्य यतचित्तेन्द्रियक्रियः मनः एकाग्रं कृत्वा आत्मविशुद्धये योगं युञ्जात्. By restraining the wavering process of the mind and senses and by meditating with one pointed mind, one should practice yoga for self-purification, that is to realize one's true self. आता आपण याच श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचलेला ओव्यांचा सुलभ असा मराठीत अर्थ समजून घेऊया. सुहृन्मित्रानुदासीन मध्यस्थ द्वेष बंधुषु साधुष्वपी च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. पार्था, अशा माणसाला जो निरीच्छ झाला आहे, सगळीकडे त्याचा ब्रह्मभाव झाला आहे, तिथे त्याला कोण शत्रू आणि कोण मित्र, कोण तिराईत आणि कोण आप्त, त्याच्या ठिकाणी अशी भिन्न वृत्ती मानतासुद्धा येत नाही. मीच विश्व असा बोध ज्याला झालेला असतो, त्याचा बंधू कोण आणि वैरी कोण, त्याच्या दृष्टीला कोणी हीन किंवा कोणी श्रेष्ठ दिसेल का? जसं सुवर्ण परिसाच्या कसोटीला लागल्यावर मग वेगळा कस कुठचा उरणार, ती कसोटी त्याला निर्दोष सुवर्णासारखं करते. तसं चराचरी कायम समान अशा आत्मतत्वाचा उदय ज्याच्या बुद्धीमध्ये झाला आहे, त्याला सगळ्या विश्वातील जे प्राणीगण आहेत ती अमूपभूषणं वाटतात, नानाकृती वाटतात, पण त्याला हे माहिती असतं की एकच ब्रह्मरूप सुवर्णाची ही सगळी वेगवेगळी रूपं आहेत. हे ज्ञान त्याच्या ठिकाणी उदयाला आलेलं असतं आणि त्याला त्याचा प्रत्यय आलेला असतो. आणि म्हणून बाहेर जरी विश्वाचे नाना आकार त्याला भासले, त्याचा भास झाला, तरी तो त्याच्यामध्ये फसत नाही. बघू जाता वस्त्र तंतुमय असतं, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही, असा तंतुपट न्यायाने त्याला विश्वामध्ये एकत्वाचा अनुभव आलेला असतो. तोच समबुद्धी आहे असं तू जाण, हे अजिबात खोटं मानू नकोस. ज्याचं दर्शन आपल्याला समाधान देतं, ज्याचं नावच हा आपला तीर्थराज होतो, ज्याच्या संगतीमध्ये राहिल्यावर भ्रमिष्ठालासुद्धा अनायसे ब्रह्मप्राप्ती होते, ज्याच्या बोलांनी धर्म जगत असतो आणि स्वर्ग सुख देण्याचा त्याचा खेळ असतो, आणि त्याची कृपादृष्टी जेव्हा आपल्यावर होते तेव्हा आपोआपच आपल्याला महासिद्धीसुद्धा प्राप्त होतात. ज्याचं स्मरण स्वभावताच होता, आपली योग्यतासुद्धा त्याच्यासारखी तो करतो, अजून काय बोलायचं, त्यात तो सतत आपल्याला पावन करत असतो आणि तो आपल्याला लाभदायी असतो. तंतुपट न्याय म्हणजे तंतू विशिष्ट प्रकारे जोडले असता
त्यांना पट किंवा वस्त्र हे नाव देतात. अशा प्रकारे तंतूंचा आणि पटाचा स्वभावसिद्ध आणि अभेद्य संबंध आहे हे दाखवणारा न्यायशास्त्रातील एक सिद्धांत. कायमचा स्वाभाविक असलेला लागाबांधा म्हणजे तंतुपटन्याय. महासिद्धी ह्या 8 सांगितलेल्या आहेत, त्यांना अष्टमहासिद्धी असं म्हणतात. पहिली म्हणजे अणिमा म्हणजे शरीर अत्यंत सूक्ष्म होणं. दुसरं म्हणजे महिमा म्हणजे शरीर मोठं होणं. तिसरं लघिमा म्हणजे शरीर वजनाने हलकं होणं. प्राप्ती. चौथं सर्व प्राण्यांच्या इंद्रियांशी त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांच्या रूपाने संबंध घडणे. पाचवं प्राकाश्य म्हणजे परलोकातील अदृश्य विषयांचंही ज्ञान होणं. सहावं म्हणजे इशिता, शक्तीची, मायेची आणि तिच्या अंशाची ईशाच्या ठिकाणी व इतरांच्या ठिकाणी असणारी प्रेरणा ताब्यात येणं. सत्ता, प्रभाव, कर्तुम अकर्तुम, अन्यथा कर्तुम सामर्थ्य. सातवं वशिता, विषय भोगीत असूनही त्यांच्या ठिकाणी आसक्त न होणं. आठवं प्राकाम्य किंवा कामावसायिता, ज्या सुखाची इच्छा करावी ते सुख अमर्याद प्राप्त होणं. अशा ह्या अष्टमहासिद्धी आहेत. योगी युञ्जीत सततम आत्मानं रहसि स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रह. अद्वैताचा दिवस जेव्हा उगवतो एखाद्याच्या आयुष्यात तेव्हा तो कधीच मावळत नाही पार्था. आपण आपल्याच ठायी अखंडपणे तो जोडलेला राहतो. अशा आत्मदृष्टीने विवेकी झालेल्या पार्था तो एकटाच असतो. तिन्ही लोकांमध्ये तो कसलाही संग्रह करत नाही. सिद्धाची लक्षणं अशी विलक्षण असतात. प्रेमाने बहरून देव सांगतात की बघ, एखाद्या साक्षात्कारी पुरुषांच्या दृष्टीचा जो दीप असतो तो ज्ञानी यांचा बाप असतो आणि ज्याच्या संकल्पाने विश्वाची रचना होत असते असा तो समर्थ असतो. ओंकाराच्या पेठेमध्ये शब्द ब्रह्म उत्तम महावस्त्र झालेले असते. ते सुद्धा त्याच्या यशाला वेढायला अपुरे पडते. चंद्र सूर्याला सुद्धा ह्याच्या तेजामुळे प्रतिष्ठा लागते, तेज लागतं. चराचराला हा प्रकाशित करतो आणि ह्याच्या नामापुढे गगनसुद्धा तोकडं पडतं. याचे एक एक गुण अद्वितीय असतात. कसे ते समजून घ्यावे म्हणून आता किती हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कृष्णाने अशी कित्येक वर्णनं ज्ञानी माणसाची सांगितली ती किती तुम्हाला सांगू. जरी ब्रह्मविद्या उघडी करावी तर ती आपला पूर्ण द्वैतभाव नाहीसा करेल. आणि देवाला तर पार्थाची आवड आहे, तर ती अद्वैत जर निर्माण झालं तर तो दूर जाईल की काय. म्हणून पार्थाला तूच ब्रह्म आहेस असं ऋषिकेशाने कृष्णाने स्पष्ट नाही केलं. आडपडदा ठेवून अद्वैताचं वर्णन देव करत राहिले आणि देव आणि भक्त हे प्रेमाचं सुख भोगण्यासाठी कृष्णाने मनाने वेगळी ठेवली असावी असंच वाटतं. मोक्षसुखाला सुद्धा जो दीन झाला, सोहमभावाला अटक करून मोक्षसुखासाठी दीन झालेल्या पार्थाला सोहमभाव त्याच्या दृष्टीच्या त्याला डाग लागू नये. पार्थाला त्याचा अहंभाव जर गेला तर हा माझ्यामध्ये मिसळूनच जाईल, मग मी एकटा काय बरं करू असं कृष्णाने मनात विचार केला. ज्याला पाहून समाधान मिळतं, त्याच्याशी तोंडभर बोलल्याने खूप आनंद होतो, ज्याला दृढ आलिंगन देता येतं, तसा मग दुसरा कोण उरेल. आपल्याच जीवात जर तो सामावून गेला तर ती मोठी गोष्ट आहे. पण मी इथे मग कोणाला काय सांगू अशी काकुळती किंवा अशी की दया स्वतःचीच मनाने जाणून जनार्दनाने अन्योक्तीची म्हणजे ऐक्य नाही अशी
रीती स्वीकारून बोलण्यामध्ये आपल्या मनानेच त्याला आलिंगन दिलं. ती कृष्णसुखाची ओती मूर्ती पार्थरूपाने प्रकटली होती. हे जरी अवघड वाटलं तरी ते तसंच होतं. एखाद्या वांझ स्त्रीला वार्धक्य एखादं संतान व्हावं आणि तिने आनंदाने नाचावं, तशीच अनंताची कृष्णाची अवस्था झाली होती त्यावेळेला पार्थाला बघून. देव पार्थ प्रेमामध्ये तल्लीन झाला होता. असं विलक्षण प्रेम पार्थावर त्याचं होतं. मग कुठलं आलंय आत्मज्ञान आणि युद्ध? प्रीतीपात्रापुढे जणू प्रेममूर्ती असा तो श्रीपती नाचत होता. जर प्रेमामध्ये जर लाज वाटली तर ते कसलं निर्दोष सरळ प्रेम? तसंच व्यसनाचा जर शीण आला तर त्याला व्यसन म्हणता येईल का? जर वेड जीवाला भुलवून टाकलं तर त्याला वेड कोण म्हणेल? तसं तरीही धनंजयाला, मैत्रीला आश्रय हाच अभिप्राय इथे जाणा. सुखाने शृंगारलेलं किंवा ते मन बघायला जो आरसा झालाय तोच पुण्यवंत धन्य असा धनंजय जगामध्ये पावन झाला. भक्तिबीजाला पेरायला चांगली सुपीक जमीन म्हणून तो कृष्णकृपेला पात्र झाला. आत्मनिवेदनाच्या अलीकडेच सख्याची भूमिका जी का दृढ झाली, सख्य भक्तीची, त्याला कसला धनंजय आणि कसलं आधारभूत मुख्य देवता होय. इथे आधारभूत देवताच प्रभू आहे आणि तो सेवकाला वाखाणतोय. थोर पात्रतेचा धनंजय जो स्वाभाविकपणेच देवाला प्रिय आहे. तर जशी एखादी पतिसेवा आवडीने करणारी नारी प्रियोत्तमा होते, पतीहून तीच पतिव्रता वर्णावी अशा योग्यतेची असते, तसाच पार्थसुद्धा विशेष वानावा असं परमेश्वराला जीवाला आवडलं. आणि म्हणून जो स्वतः स्वयंपूर्ण आहे, निराकार आहे, अशा कृष्णाला अर्जुनाची ओढ लागली. त्याच्यातही अनिवार्य प्रेम निर्माण झालं आणि म्हणून तो साकार झाला. आणि बोलायचं ही तऱ्हा, ही रीत परमेश्वराची बघून श्रोते हो हे थोर भाग्य नादब्रह्माला जिंकून आलं आणि हे जणू काही शब्दाचं सौंदर्यच आपल्यापुढे प्रकट होतं आहे असे ज्ञानेश्वरांच्या सर्व श्रोत्यांना वाटलं. सख्याची भूमिका सख्य भक्ती म्हणजे परमेश्वर हा आपला सखा मित्र या भावनेने केलेली ईश्वराची भक्ती. नवविधा भक्तीपैकी 8वी भक्ती. आत्मनिवेदन म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी स्वतःला वाहून घेणं, आत्मसमर्पण. नवविधा भक्तीतील शेवटची भक्ती. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन असे भक्तीचे 9 प्रकार आहेत. ज्ञानेश्वरांच्या तोंडातून येणारी मराठी भाषेची ती तऱ्हा, ती ऐट बघून श्रोते म्हणाले, आमचं थोर भाग्यच आहे. नादब्रह्माला जिंकून हे शब्दांचं सौंदर्य आमच्या पुढे प्रकट होत आहे. मराठी भाषा ही कशी यशाला इथे आली आहे. साहित्य रंगाचे नानाविध ठसे या शब्दाच्या आकाशात किती सुंदर उमटले आहेत. ज्ञानरूप चांदणच जणू काही टपोर पडलं आहे, जे शीतल आहे, साचार आहे, भावार्थाने भरलेलं आहे. श्लोकार्थाची कुमुदिनीच येथे विकसित झालेली आहे स्वाभाविकपणे. जे निरीच्छ इथे जे इच्छा करावी, जी ऐकावी ती कथाच इथे आमची मनोरथ पूर्ण करत आहे. मनाला ही थोरवी सांगणारी कथा मनात येताच त्याचा प्रत्ययसुद्धा येतो. मग उत्कंठेने हे बोल ऐकताना श्रोते एकदम त्याच्यात गुंतून गेले. हे सगळं जाणून ज्ञानदेव म्हणाले, आता अवधान द्या, पूर्ण लक्ष देऊन ऐका. पांडवांच्या कुळात कृष्णरूप दिवस उगवला होता.
देवकी मातेनी ज्याला उदरी वाहिलं होतं, यशोदेनी सायास करून ज्याला पाळलं होतं, तो श्रीहरी शेवटी पांडवांचा सहाय्यकर्ता आणि पाठीराखा झाला. म्हणून खूप अशा त्या श्रीकृष्णाला प्रयत्नांनी सेवावं, खूप प्रयत्न करावे, त्याला विनवण्या कराव्या, एवढे सायाससुद्धा त्या भाग्यवंत अर्जुनाला पडले नाहीत. पण श्रोतेजन म्हणायला लागले की आता हे राहू दे, आता पुढची कथा तू लवकर सत्वर आम्हाला सांगा ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वर म्हणाले, मग पार्थ लढिवाळपणे देवांना म्हणाला की देवा, तुम्ही संतांची सगळी लक्षणं तुम्ही मला सांगितलीत, पण ती काही माझ्यामध्ये नाही आहेत, माझ्या अंगात ती तर लक्षणं नाही आहेत. खरोखरच मी या लक्षणांमध्ये अपुरा आहे, पण जर तुम्ही मला ती शिकवाल तर ती नक्कीच योग्यता माझ्या अंगी येईल. जर माझ्याकडे लक्ष द्याल तर मी निश्चितच ब्रह्म होऊ शकेन. तुम्ही जे सांगाल तो अभ्यास करायला, ते प्रयत्न करायला मी तयार आहे. तुम्ही जी गोष्ट सांगितली ती कोणाची सांगितलीत हे मला कळलं नाही, पण ती ऐकावी, असंच सतत ऐकत राहावं असं मला वाटतंय कृष्णा. मग जे सिद्ध झाले, त्यांना ब्रह्मप्राप्ती झाली, त्याची एवढी थोरवी तुम्ही मला सांगितलीत, तर आता मला अंतरामध्ये खूप उत्कंठा लागून राहिली आहे. म्हणून प्रभू कृष्ण, मी तुला विनंती करतो की तू मला आपलं मानून स्वतः मी ब्रह्मरूप कसं व्हावं हे तू मला सांग. पार्थाचं हे बोलणं ऐकून श्रीकृष्ण हसले आणि ते म्हणाले की जोपर्यंत निर्मळ समाधान लाभलं नाही तोपर्यंतच सुखाचा दुष्काळ असतो, पण ते लाभल्याबरोबर मग कसली उणीव राहणार. तसाच परमेश्वरालाच जिथे पार्थाचा छंद लागला आहे तो पार्थ ब्रह्म होईल, याच्यात आश्चर्य ते काय. पार्थाचं भाग्य ओथंबून आलं आहे, म्हणून जो इंद्रादिकांना सुद्धा दुर्लभ आहे तो श्रीकृष्ण इथे स्वतः अवतार घेऊन आला आहे आणि पार्थाच्या स्वाधीन झाला आहे. तर पार्थाचं बोलणं ऐकून तो त्याला काय सांगतो की स्वतः ब्रह्म कसं व्हावं ते त्यांनी पूर्णत्वाने पार्थाला श्रीकृष्ण मनात म्हणाले, पार्थाला आता ब्रह्मत्वाचे डोहाळे लागलेत, त्याच्या बुद्धीमध्ये विरक्तता आली आहे, म्हणून त्याची ब्रह्मप्राप्ती आता अगदी जवळ आली आहे. वैराग्याच्या वसंताला भर आला आहे, म्हणून हा पार्थ अहम ब्रह्मरूप मोहरांनी पुष्कळपणे ओथंबून गेला आहे. ब्रह्मप्राप्तीरूप फळं यायला आता याला काहीच वेळ लागणारच नाही आहे. हा पूर्णपणे विरक्त झाला आहे असा भरवसा श्रीकृष्णांना झाला. आणि मग ते म्हणाले की आता हा जो ज्याचं अनुष्ठान करेल ते सुरुवातीलाच सिद्ध होईल, आणि म्हणून ह्याला जो काही अभ्यास सांगू तो नक्कीच त्याला यश येईल. आणि असा दूरगामी विचार करून योगेश्वर कृष्ण अर्जुनाला सर्व मार्गांमध्ये श्रेष्ठ असा योगमार्ग सांगायला लागले. श्रीकृष्ण म्हणाले, सगळ्या मार्गांमध्ये श्रेष्ठ असा तो योगमार्ग. प्रवृत्ती वृक्षाच्या तळी इथे निवृत्तीची कोट्यावधी फळं लागलेली असतात, आणि अजूनही त्या मार्गावर शंभू महेश्वरसुद्धा यात्रेकरू असतात. योग्यांचा समुदाय वेगाने ह्या मार्गावर निघालेला असतो. आडमार्गेसुद्धा शून्यामध्ये स्वानुभव घेण्यासाठी त्या मार्गाने चालताना त्या मार्गावर सुलभता आणली जाते. अज्ञानाचे मार्ग सांडून त्या योग्यांनी एकदम आत्मबोध मिळवण्यासाठी या मार्गावर महाशून्यामध्ये धाव घेतली आहे. ह्याच मार्गाने मग महर्षी आले, साधक ते झाले, आणि मग सिद्धराजसुद्धा झाले, श्रेष्ठत्व पावले, आत्मज्ञसुद्धा इथे आले आणि ह्याच पंथाने गेले. आणि म्हणून असे जे आत्मसिद्ध झाले, जे सिद्धराज झाले, त्यांना न भूक
ना तहान. त्या मार्गाचं दर्शन घडल्यावर, तो मार्ग आक्रमल्यावर त्यांना रात्र आहे का दिवस ह्याचं सुद्धा भान राहत नाही. इथे पाऊल पडताच जसं जसं पावलं पडत जातात तसतशी मोक्षाची खाण उघडली जाते. मग तो साधक आडमार्गाने गेला तरीसुद्धा स्वाभाविकपणे त्याला स्वर्गसुख मिळते. पूर्वेच्या मार्गाने जाऊन पश्चिमेचा तट गाठावा तसाच हा काहीसा उलटा मार्ग आहे. निश्चलपणे इथे चालत राहणं हेच एक वेगळ्याच प्रकारचं आहे आणि या मार्गाने ज्या स्थानी जावं ते स्थानच तो साधक होऊन जातो. अर्जुना, तुला किती ह्या मार्गाची थोरवी सांगू. जेव्हा कृपानिधी पार्थ म्हणाला की तू माझ्यावर कृपा कर आणि तुझी कृपा झाल्यावरच मी हा मार्ग जाणेन. मी उत्कंठेच्या सागरात बुडालो आहे, तू मला का नाही वर काढत आहेस कृष्णा. तेव्हा हे ऐकून त्याच कृष्ण म्हणाले, किती उतावळा झाला आहेस, मी स्वेच्छेनेच तुला सांगतोय ना हा मार्ग, मग तू वरती हेच काय विचारतोयस. इथे प्रवृत्ती वृक्ष म्हणजे योगमार्गात, अष्टांग योगात त्याच्या निरनिराळ्या अंगांचं आचरण करणं म्हणजे विशेष रीतीने भरपूर कर्म करणंच होय. कर्म करणे म्हणजे प्रवृत्ती आणि त्या प्रवृत्तीचे फळ मात्र जीव परमात्मा ऐक्य होऊन नैष्कर्म्य सिद्धी हे मिळते. शून्य माझी म्हणजे शून्याधारे म्हणजे आकाशाच्या आधाराने किंवा कशाचाही आधार न घेता. चिद आकाश म्हणजे चैतन्यरूप ज्ञानरूप आकाश. पंचमहाभूतातील आकाश म्हटल्याने शून्य, काही नाही, नुसती पोकळी, एक प्रकारचे अज्ञान स्थिती असा भाव निर्माण होतो. पण चिदाकाश म्हणताना आकाशाचा अनंत विस्तार आणि अलिप्तता ही असून शिवाय शुद्ध ज्ञानमय अवस्था असा भाव दर्शवायचा असतो. महाशून्य म्हणजे अभावात्मक शून्य, ही ज्या शून्यात विलीन झाले आहे असे शून्य. सर्व शून्याचा निष्कर्ष परब्रह्म परमात्म वस्तू परतत्व, भावाभावांच्या पलीकडची निरपेक्ष भावरूप पूर्ण आणि निर्विशेष अशी वस्तू. आणि सिद्धराज म्हणजे सिद्धांचा राजा, सिद्ध सच्चिदानंद आत्मस्वरूपाचा अनुभव मिळून पूर्णावस्था प्राप्त झालेला, सिद्धी प्राप्त झालेला. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसन मात्मनः नात्युच्छ्रितम नातिनीचम चैलाजिन कुशोत्तरम. अर्जुनाने योगमार्गाविषयी विचारल्यावर परमेश्वर त्याला तो मार्ग आता सविस्तर सांगायला लागले. ते म्हणाले की हे मी तुला सगळं सांगतोय त्याचा तू अभ्यास कर, त्याचा अनुभव घे, तरच त्याचा तुला उपयोग होईल. ध्यान करायला, योगमार्ग करण्यासाठी एक योग्य असं ठिकाण, स्थान बघावं लागेल. तिथे मनःशांतीसाठी आसन घालून बसलं तर कधीही उठू नये असंच वाटेल. जिथे वैराग्य दुपटीने वाढेल आणि जिथे संतजनांनी वसवलेलं आहे असं स्थान, जिथे संतोषाला मनोधैर्याचं उल्हासाचं सहाय्य लाभतं, जिथे अनायासे साधकाला योगाभ्यास घडतो, आत्मस्वरूपाची अनुभूती येते, अशी रम्य थोरवी ज्या स्थानाची असेल त्या स्थानी बसावं. ते स्थान पाहून जो नास्तिक असतो त्याचंही मन त्या जागेकडे वेध घेईल. तिथेही त्याला तप आचरावं अशी आपोआप इच्छा होईल. सहज कोणीतरी हिंडत असेल आणि त्या ठिकाणी आला, तो जरी कामुक असला तरीसुद्धा त्याला तिथून परतावंसं वाटणार नाही. त्या ठिकाणी एखादा हिंडत असला तरीसुद्धा त्याला तिथे बसून ध्यान करावंसं वाटेल. ज्याचं वैराग्य झोपलेलं असेल, ज्याच्यामध्ये अजिबात वैराग्य नसेल, त्यालासुद्धा ते स्थान बघितल्यावर जागृती येईल. जे विलासी असतील त्यांनासुद्धा ते स्थान बघता क्षणी स्वर्गसुखसुद्धा सोडून द्यावं असं वाटेल आणि इथेच स्वस्तपणे राहावं असं वाटेल. असं जे सुंदर पवित्र स्थान, तिथे मूर्तिमंत ब्रह्मच भेटेल असं पाहावं.
आणि त्या ठिकाणी इतर साधकही राहत असतील असं ठिकाण निवडावं. तिथे सामान्य माणसांची जास्त ये-जा वर्दळ नसावी. अमृताहून गोड अशी जी समूळ दाट ज्यांची फळं अमृतासमान आहेत, जिथे वर्षाकाळ असला तरी अत्यंत निर्मळ असं झऱ्यांचं पाणी सतत वाहतंय, पावला पावला गणित अनेक झरे दिसत आहेत, जिथे ऊनसुद्धा सौम्य आहे, मंदपणे वारा शांतपणे वाहतोय, कधीही तिथे एखादं श्वापद, पक्षी, भुंगे काहीही आढळत नाही. बहुधा ते स्थळ हे निशब्द शांत असावं. एखादा कोकीळ तिथे बसलेला असेल तरी हरकत नाही. जलामध्ये हंस असू देत, 2-4 चक्रवाक पक्षी असू देत, मध्यंतरी एखादा मोर आला तरीही काही हरकत नाही. पण योगाभ्यासासाठी असं ठिकाण आवश्यक आहे अर्जुना. मग तो गूढ मठ असू दे, शिवालय असू दे, जे तुझ्या मनात तू मानशील त्या दोहोंपैकी कुठलंही एक घ्यावं आणि तिथे एकांतात बसावं. ते असं स्थान बघितल्यावर मन तुझं स्थिरावेल. मग आसन तयार करावं. वरती हरणाचं कातडं घालावं, खाली धूतवस्त्र घालावं आणि सगळ्यात खाली दर्भाचं आसन घालावं. दर्भांकुर असलेलं आसन खाली घालावं. ते इतकं सुबद्ध असावं, कोमल असावं की जे एका पातळीमध्ये राहील. जर ते आसन अति उंच असेल तर तुझं अंग कलंडेल आणि जर ते खूप सखल असेल तर तुला भूमीचे दोष बाधतील. म्हणून तसं करावं की ते समभागी धरावं असं आसन असावं, असं श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले. तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचितेन्द्रियक्रियः उपविश्यासने युञ्जात योगमात्मविशुद्धये. पार्था, असं स्थान बघून मग तिथे स्वस्थपणे बसावं आणि योगाचा संपूर्ण अनुभव सद्गुरूचे स्मरण करून घ्यावा. सद्गुरूंची आठवण होताच चित्तामध्ये सत्ववृत्ती भरते. अंतर्बाह्य तुम्ही सात्विक भावाने भरून जाता. अहंभावना विरून जाते, त्याची कठीणता जाते आणि स्वभावताच ऐक्याचा सोहमभाव मनामध्ये निर्माण होतो आणि त्यामुळे विषयांचा विसर पडतो. सगळ्या इंद्रियांचा जोरसुद्धा निघून जातो आणि मन हे सतत ऐक्यामध्ये स्थिरावतं. मग तिथे राहून, तिथे बसून साधकांनी स्मरण करावं. त्या ऐक्यतेचा बोध मग आसनावर बसल्यावर स्वस्थ चित्ताने त्या ऐक्याचा बोध सतत मनाला करत राहावा. आता अंग व्यवस्थित सावरावं आणि अंगच अंगाला सावरतं, पवनच पवनाला धरून ठेवतो. आता असा अनुभव घेतल्यावरती उत्कर्षाचा तुला सहज त्या आसनावर बसल्यावर अनुभव येईल. इंद्रियांची विषयांकडची ओढीची धाव उलटी फिरेल आणि ती तुला समाधीपर्यंत घेऊन जाईल. हा सगळा अभ्यास आपोआपच बसता क्षणीच पूर्ण होईल. पण आता मी तुला मुद्रेचं महत्त्व सांगतो, ते तू ऐक. आपल्या पोटऱ्या मांडीवरती ठेवाव्या. तळपाय वाकडे करून आधारचक्राच्या बुडाशी सुस्थिर लावावे, बळकट लावावे. टाचेनी शिवण दाबून धरावी. तळाला घट्ट रोवून उजवा पाय ठेवावा. त्या पायावर मग डावा पाय ठेवावा. तो आपोआपच बसल्यावर डावा पाय त्याच्यावर ठेवला जातो. गुद आणि जननेंद्रिय याच्यामधील जागा जी 4 बोटं असते, मागे पुढे 1.5 बोट सोडल्यावर मध्ये 1 बोट जी जागा शिल्लक राहते ती उजव्या टाचेने दाबून धरावी आणि त्याच्यावर शरीराचा तोल सांभाळावा. कळत नकळत असा आपला पाठीचा कण्याचा शेवटचा भाग वर उचलावा. दोन्ही पायांचे
घोटे धरावेत त्याच प्रमाणात मग सर्व देह टाचेच्या वरती राहतो अशी ती मुद्रा तू घ्यावं. हा असा मूलबंध तू जाण. वज्रासन गौण असं त्याला नाम आहे. असा मूलाधारी मुद्रा चांगली झाल्यावरती अधोमार्ग खाली जाणारा मार्ग मोडतो आणि अपान जो असतो तो आतल्या अंगाने मागे सरायला लागतो आपोआप. सोहम भाव म्हणजे सद्गुरूकडून मिळालेल्या खुणेप्रमाणे सच्चिदानंद परमात्मा हेच माझं मूलरूप आहे असा निधिध्यासपूर्वक अभ्यास आणि मी रूपाने अनुभवलेली जाणारी जाणीव ही शुद्ध स्वच्चिदानंद रूप परमात्म्यात विलीन करण्याची भावना आणि तसा अनुभव. मुद्रा म्हणजे योगविद्येत किंवा धार्मिक विधीमध्ये सांगितलेली कमरेच्या वरील भागाची विशेषतः हाताच्या बोटांची जी ठेवण तिला किंवा विशिष्ट मुखचर्येला मुद्रा म्हणतात. ह्या मुद्रा 4 आहेत: गोचरी, अगोचरी, चाचरी आणि ज्ञान. कोणी कोणी खेचरी, भूचरी, चाचरी, अगोचरी म्हणजे अलक्ष्य किंवा अलक्षी अशा 4 मुद्रा मानतात. घेरंड संहितेत 25 आणि हटप्रदीपिकेत 10 मुद्रा वर्णिल्या आहेत. मुद्रा आणि आसन ह्यामध्ये भेद आहे. योगाभ्यासाच्या वेळी कमरेच्या खालच्या भागाची जी स्थिती होते ते आसन. तथापि अलीकडे आसन आणि मुद्रा हे दोन्ही शब्द एकार्थीच वापरले जातात. आधारचक्र म्हणजे मूलाधार चक्र. मूलाधार म्हणजे षटचक्रांपैकी पहिलं. शिश्न आणि गुद यांच्यामधील भागी पाठीच्या कण्यात मूलाधार चक्र असतं. यांचा रंग तांबडा, पाकळ्या 4 असून त्या प्रत्येकीवर अनुक्रमे वौं, शम, शम, सम ही बीजचिन्ह आहेत. मूलबंध म्हणजे योगशास्त्रातील एक बंध. वज्रासन. त्रिबंध साधन म्हणजे 3 बंधयुक्त अशी साधना. बंध म्हणजे बंध हे प्राणाची स्वैरगती आपल्या इच्छेप्रमाणे बदलण्यास उपयोगी पडतात ते बंध म्हणजे प्राणाला बांधणारे. पहिला मूलबंध. गुदद्वाराजवळील शिवणीच्या ठिकाणी उजव्या पायाची टाच रोवून गुदद्वाराचे आकुंचन करावे आणि अपान वायू वर ओढावा. दुसरं म्हणजे उड्डियान किंवा वोढियाणा बंध. पोटाच्या बेंबीच्या आसपासचा भाग आत ओढून धरावा. तिसरा जालंधर बंध. नाडीच्या जालाला बांधणारा तो जालंधर बंध. कंठाचे आकुंचन करून छाती आणि गळा ह्यामधील खळगीत हनुवटी दाबून धरावी. आता या श्लोकाबद्दल माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं ते आपण पाहूया. 6व्या अध्यायातल्या 9व्या श्लोकामध्ये मनुष्यांचे जणू 9 प्रकार सांगितले. अर्थात आपल्याला या 9 तऱ्हेच्या गुणांची कॉम्बिनेशनसुद्धा आपल्या आजूबाजूला आपण सतत बघत असतो, अनुभवत असतो. इथे मला या एकेका गुणाचा विचार करताना गंमत वाटली की सुहृद आणि मित्र यातही सूक्ष्म फरक केलेला दिसतो. आणि आपण जर ह्या 9 गुणांच्या डिटेलमध्ये गेलो, त्याच्यावर एकेकावर ध्यान केलं तर आपल्याला पण गंमत वाटते की किती परफेक्टली हे 9 प्रकारचं वर्णन इथे केलेलं आहे. एकेका रंगांवर विचार केला तर खूपशा गोष्टी आपल्यासमोर उलगडत जातात. तर परमेश्वर म्हणतात की हे असे 9 प्रकारचे लोक असतात, तर त्या लोकांशी तुम्ही समबुद्धीने वागलं पाहिजे. ही त्यांची ध्यानामार्फत योग करायची पहिली पायरी दिसते. पुढच्या काही श्लोकांमध्ये परमेश्वराशी योग करण्यासाठी ध्यान जेव्हा आपण करतो ते कसं एकांतात, कशा प्रकारच्या आसनावर बसावं, कशा प्रकारे ध्यान करावं ह्याचं वर्णन या काही श्लोकात आणि पुढीलही काही श्लोकात आपल्याला दिसतं की ज्याच्यामुळे परमेश्वर म्हणतात की असं केलं तर तू चित्तशुद्धी होऊ शकेल. आणि जेव्हा चित्तशुद्धी होते तेव्हाच शांती लाभू शकते. बघू पुढच्याही काही श्लोकांमध्ये ध्यानाविषयी परमेश्वर आपल्याला काय सांगतात ते. गीतार्थ जाणून घ्यायला पुन्हा भेटूया. मनःपूर्वक धन्यवाद.